व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि त्यामधला प्रॉब्लेम बघणार आहे आपण. प्रॉब्लेम नंबर 9. आतापर्यंत आपण 8 प्रॉब्लेम कंप्लीट केलेले आहेत. सगळ्या प्रॉब्लेम्सचे व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर पहिले 8 प्रॉब्लेम पाहून घ्या, वहीमध्ये तुमच्या व्यवस्थितपणे ते लिहून घ्या आणि त्यानंतरच हा 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम मी जेव्हा आता सोडवतो मित्रांनो, त्यावेळेलाच तुम्ही हा वहीमध्ये तुमच्या लिहून घ्या. पुन्हा त्यासाठी वेगळा वेळ काय काढण्याची गरज नाही. एकाच ह्याच्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम तुम्ही बघत आहात त्याच वेळेला वहीमध्ये प्रॉब्लेम हा सोडवून घ्या. ओके, सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जर अजूनपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ह्या चॅनलविषयी सांगा. त्यांना हे व्हिडिओज आणि हा चॅनल नक्की शेअर करा. ओके, सो प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेम बघा, 9 नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. मी वाचतो. क्रांती अँड सुमंगला. ओके, क्रांती अँड सुमंगल आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. ओके, इथं त्यांनी क्लिअरली सांगितले की हे रेशो यांचा काय आहे, तर यांचा रेशो आहे कुठला, तर यांचा रेशो आहे कॅपिटल रेशो. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये या दोघींनी भांडवल व्यवसायामध्ये आणलेला आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉफिट आणि लॉस डिवाइड करायचा आहे. ज्या वेळेला मित्रांनो आपला एनपी येईल ना त्यावेळेला आपण बघू की हा रेशो कसा असेल. ओके, ठीक आहे. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. ओके, खाली ट्रायल बॅलन्सचा आपल्याला रेग्युलर जो चार्ट दिलेला असतो तो दिलेला आहे आणि त्यानंतर काही ॲडजस्टमेंट दिले आहेत. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट वाचूया. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ₹28,000 28,000 अँड द मार्केट प्राइस इज ₹32,000. दोन किमती दिलेल्या आहेत क्लोजिंग स्टॉकच्या. एक आहे 28 आणि दुसरी आहे इथं तुम्हाला दिलेली 32,000. ओके, सो क्लोजिंग स्टॉकच्या जेव्हा दोन किमती दिलेल्या असतात तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यातली छोटी किंमत जी आहे ती तुम्हाला इथं वापरायची आणि छोटी किंमत इथं किती दिलेली आहे ती 28,000. तर क्लोजिंग स्टॉकची तुम्हाला 28,000 एवढी किंमत इथं वापरायची आहे. नंबर 2, याला काय ऍडजस्टमेंटला टिक मार्क करण्याची गरज नाही आहे. ओके, नंबर 2 बघा, इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019. इन्शुरन्सचे पैसे काय केलेले आहेत 30 जून 2019 पर्यंतचे दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. आय थिंक ही प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे. तर इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे एवढं आपण लक्षात घेऊया. नंबर 3, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ज्यामध्ये आहेत वेजेस 800, सॅलरीज 700. ओके, वेजेस आणि सॅलरीज या दोन गोष्टीला ऍडजस्टमेंट आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नंबर 4, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्युस्ड टू 13,000. ओके, ही ऍडजस्टमेंट काय आहे, तर ही ऍडजस्टमेंट म्हणजे डिप्रिसिएशनचीच ऍडजस्टमेंट आहे. फक्त विचारण्याची पद्धत जी आहे मित्रांनो ती वेगळी आहे. एकदम सोपी ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची, जी आपण बऱ्यापैकी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करत आलोय तीच आपल्याला आज करायची आहे. फक्त याचं विचारण्याचं स्वरूप वेगळं आहे. कशा पद्धतीने ती करायची हे ज्या त्या वेळेला आपण पाहूया. ओके, नेक्स्ट, डिप्रिसिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. ओके, फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची, लक्षात ठेवा फर्निचरला. ओके, नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ₹800. ओके, बॅड डेट्स तुम्हाला सांगितले आहेत आणि बॅड डेट्स आपण कॅल्क्युलेट करतो हे डेटर्सवर, तर डेटर्सला इथे ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 7, गुड्स ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. 3,000 रुपयांचा माल जाहिरात होण्यासाठी मोफत वाटला. ओके, 3,000चा माल मोफत वाटला तेव्हा याला ही ऍडजस्टमेंट आपण आय थिंक आधी एकदा बघितलेली आहे. आज परत एकदा ती पाहूया एक्सप्लेनेशन त्याचं काय आहे. आणि याला काही टिकमार्क करण्याची गरज मित्रांनो नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ती परफॉर्म करू शकता. ओके, सो आता पोस्टिंगला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी पोस्टिंग करणार आहे ते डेबिट साईडचं डाव्या बाजूचं. त्यानुसार पहिल्यांदा पॉईंट कुठला दिलाय बघा, इथे स्टॉक. स्टॉक दिलेला आहे, कंसामध्ये तारीख दिलेली आहे 1/4/2018. अमाऊंट आहे त्याची ₹32,500. तर हा तारखेवरून तुम्हाला समजते आहे ओपनिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार मी लिहून घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक 32,500, 32,500. ओके, तर ओपनिंग स्टॉक मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे परचेस. अमाऊंट दिलेली आहे त्याची 40,000. परचेसेस मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना हे पाठ झाला असेल
आपल्या आजपर्यंतच्या व्हिडिओमधनं, आपल्या आजपर्यंतच्या 11वीचे जे प्रॉब्लेम सोडवले त्या सगळ्याच्या उजळणीतनं, त्यामुळे काहीही अवघड पोस्टिंग नाही. ओके, किती सोपा टॉपिक आहे बघा. एकदा आपल्याला फक्त व्यवस्थित तो समजला असला की आपण तो इझिली सोडवू शकतो. इथं रिटर्न्स आहेत मित्रांनो, परत रिटर्न्स वजा करायचे आहेत, त्यामुळे परचेस लिहिताना मी पहिल्यांदा इनरला लिहितो. परचेस दिले 40,000. ओके, तर परचेसेस दिलेले आहेत 40,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट आहे तिसरा, डेटर्स अमाऊंट आहे 1,00,000 रुपये. ओके, डेटर्स ही तुमची आहे मित्रांनो करंट असेट, आणि या पॉईंटला एक ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्हाला ऍडजस्टमेंट परत परफॉर्म करायची आहे. तर आता आपण डेटर्स लिहून घेऊया. करंट असेटमध्ये असेट बाजूला 1,00,000 रुपये. करंट असेट डेटर्स. डेटर्स अमाऊंट आहे याची 1,00,000 रुपये. नेक्स्ट पॉइंट, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ही मित्रांनो आहे आपली करंट असेट. ओके, तर करंट असेट मध्ये लिहावं लागेल. अमाऊंट आहे 8,500, 8,500 रुपये. तर मी ते करंट असेट मध्ये लिहून घेतो. BR बिल्स रिसिवेबल 8,500. बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे ही 8,500 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट, वेजेस. वेजेस तुम्हाला दिलेले तिथं मित्रांनो किती, 3,000 रुपये. ओके, तर वेजेस मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण हा खर्च होतो फॅक्टरीमध्ये म्हणून, आणि याला एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे तो लिहिताना पॉइंट आपल्याला इनरला लिहावा लागेल. वेजेस अमाऊंट आहे 3,000. वेजेस अमाऊंट याची 3,000 मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट, आणि ती अमाऊंट दिलेली आहे 32,000. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, गुंतवणूक म्हणजे असेट, आणि हे लिहायचं आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंटमध्ये, म्हणजे असेट बाजूला. इन्व्हेस्टमेंट 32,000. बघा किती सोपं आहे. डायरेक्ट मी समोर लिहितोय, तर इन्व्हेस्टमेंट मी ऑलरेडी लिहिलंय, त्याच्या समोर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहितोय 32,000 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे काय, नेक्स्ट पोस्टेज. पोस्टेज म्हणजे टपाल खर्च, पत्रव्यवहारासाठी झालेला खर्च. हा पत्रव्यवहार वगैरे कुठून होतो मित्रांनो, तर हा होतो ऑफिसमधून, त्यामुळे ह्याचं पोस्टिंग मला करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू पोस्टेज अमाऊंट आहे त्याची 2,700. टू पोस्टेज लिहिलेला आहे मी, अमाऊंट 2,700 रुपये. नेक्स्ट पॉइंट आहे इन्शुरन्स. अमाऊंट आहे 7,500, 7,500 रुपीज. इन्शुरन्स हा सुद्धा खर्च मित्रांनो कुठून होतो, तर ऑफिसमधून होतो, त्यामुळे याचं पोस्टिंग सुद्धा येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि याला एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे मला हे इनरला लिहावं लागेल. इन्शुरन्स 7,500. ओके, तर परत लिहू. ओके, तर इन्शुरन्स आहे इथं लिहिलेलं मी 7,500, इनरला लिहिलंय कारण ऍडजस्टमेंट आहे म्हणून. नेक्स्ट पॉईंट बघतो मी काय दिलंय यामध्ये, तो आहे प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट त्याची दिलेली आहे 15,000. आता प्लांट अँड मशिनरी ही काय आहे मित्रांनो आपली, तर प्लांट अँड मशिनरी ही आपली आहे फिक्स्ड असेट. असेट बाजूला लिहावं लागेल आपल्याला. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 15,000. तर फिक्स असेटमध्ये प्लांट अँड मशिनरी, याला एक ऍडजस्टमेंट आहे ना मित्रांनो, त्यामुळे आपण हे लिहूया इनरला 15,000 रुपये. फिक्स असेट आहे म्हणून फिक्स असेटमध्ये असेट बाजूला 15,000 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो आपला दिलेला इथे सॅलरीज. सॅलरीज अमाऊंट दिलेली आहे 4,850 रुपीज, 4,850 रुपये. ओके, तर सॅलरीज हा खर्च कुठं होतो, तर हा होतो ऑफिसमध्ये, त्यामुळे हा लिहावा लागेल आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि याला एक ऍडजस्टमेंट दिले, त्यामुळे मी हे इनरला लिहितो. सॅलरीज 4,850. सॅलरीज अमाऊंट लिहिले 4,850 रुपये. ओके, नेक्स्ट पॉईंट काय दिलं मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे प्रीपेड रेंट अमाऊंट 2,000 रुपये.
प्रीपेड हा शब्द आला की ओळखायचं की ती तुमची करंट असेट आहे. ओके, प्रीपेड हा शब्द कोणत्याही एक्सपेन्सेसच्या समोर आला की त्याला ओळखायचं, ते त्याला म्हणायचं की ती आपली करंट असेट आहे. आणि ह्याचं पोस्टिंग जे आहे ना मित्रांनो, प्रीपेड रेंटचं हे पोस्टिंग आपल्याला करायचं आहे करंट असेटमध्ये. तर हे लिहूया करंट असेट बाजूला. प्रीपेड रेंट अमाऊंट आहे 2,000. या आधी सुद्धा बघा मित्रांनो, आठवत असेल तुम्हाला की एका प्रॉब्लेममध्ये अशा स्वरूपाचा पॉईंट आलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा आपण त्याचं सेम पोस्टिंग केलेलं होतं. त्यामुळे आता पण टेस्ट करूया रिपीट परत. प्रीपेड रेंट अमाऊंट 2,000. ओके, तर प्रीपेड रेंट अमाऊंट लिहिलेला आहे मी 2,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट बघूया इथं काय दिलाय. तो दिलेला आहे इथं बॅड डेट्स अमाऊंट आहेत 500 रुपये. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे म्हणजे तोटा, आणि हा रेकॉर्ड करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर तो परत इथं रेकॉर्ड करून घेऊया. पीएलच्या डेबिटला 2 बॅड डेट्स 500 रुपये. टू बॅड डेट्स 500 रुपये. नेक्स्ट पॉईंट आहे आपला दिलेला इथे फर्निचर. फर्निचर मित्रांनो काय आपली फर्निचर आहे आपली फिक्स्ड असेट. ओके, तर फिक्स असेट मध्ये लिहावं लागेल आणि याला एक ऍडजस्टमेंट पण दिली डिप्रिसिएशनची. त्यामुळे हे लिहिताना आपण कुठे लिहूया, इनरला लिहूया. फर्निचर अमाऊंट आहे 12,500 रुपये. फर्निचर अमाऊंट आहे दिलेली 12,500. इनरला लिहिले, ऍडजस्टमेंट याच्यावर करायची आहे म्हणून. ओके, तर फर्निचरची अमाऊंट इथं लिहून झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो दिलेला कॅश इन हँड. ओके, कॅश कॅश म्हणजे हातामध्ये असलेली आपल्या रोख रक्कम. तुम्हाला सगळ्यांना समजतंय. कॅश इन हँड ही आपली काय आहे मित्रांनो, तर ही आहे आपली करंट असेट. तर हे करंट असेट मध्ये लिहूया कॅश इन हँड 3,775, 3,775. ओके, तर हे लिहून घेऊ इथे. करंट असेट कॅश इन हँड 3,775 रुपये. प्रॉब्लेम बघा मित्रांनो किती रिपिटेटिव्ह आहे, किती सोपा आहे. एकदा आपल्याला व्यवस्थित जजमेंट आलं कशा पद्धतीने करायचं की ते आरामात आपण करू शकतो. बरोबर, पैकीच्या पैकी यामध्ये मार्क मिळतात आपल्याला. नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे यामध्ये दिलेला सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे वजा करायचे कशातनं मित्रांनो, तर सेल्स मधनं. ओके, तर सेल्स मधनं रिटर्न्स वजा करूया. आहे किती रुपये दिलेत हे सेल्सचे रिटर्न, हे दिले तिथं 1,500 रुपये. तर मी सेल्सच्या खाली म्हणणार लेस रिटर्न्स 1,500. लेस ओके, जेव्हा सेल्स येतील ना त्यावेळेला त्याची वजाबाकी करूया. ओके, तर आता मी माझं काम केलं आतापर्यंत की लेस रिटर्न्स अमाऊंट आहे तिची 1,500. ती इथं मी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलेली आहे, सेल्समधून वजा केली. ओके, सो आय थिंक डेबिट साईड कंप्लीट आपली व्यवस्थित झालेली आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे पोस्टिंग समजलं असेल. काही शंका असेल तर कमेंट करत चला, मला विचारत चला, मी डेफिनेटली त्याचा आन्सर नक्की देईन. ओके, नाव बघूया आपण उजवी बाजू क्रेडिट बॅलन्सची. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे कॅपिटल. नावं थोडीशी अवघड आहेत, मी शॉर्टमध्ये म्हणतो के आणि एस. ओके, तर कॅपिटल कुठं लिहितो, कॅपिटल लिहितो लॅबिलिटी बाजूला. तर लॅबिलिटी बाजूला या दोघींचं कॅपिटल लिहूया के आणि एसचं. केचं आहे 1,20,000 आणि दुसरीचं आहे 40,000. तर लिहून घेतो के. $1,20,000 आणि दुसरी आहे ही यस. हिचं किती आहे इथं, ह्याचं किती आहे 40,000 रुपये. ओके, सो हे लिहून झालं. नेक्स्ट पॉइंट सेल्स. ओके, सेल्स मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर तिथं लिहून घेऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स अमाऊंट दिलेली आहे इथं याची 60,000 रुपये. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स 60,000. वजाबाकी करा मित्रांनो. 60,000 मधनं 1,500 रुपये गेले. 60 मधनं एक गेले, राहिले 59. 59 मधनं 500 गेले, बाहेर राहतील 58,500 रुपये. ठीक आहे, तर 58,500 हे मी वजाबाकी करून त्याचे रिटर्न जे आहेत ते वजा करून लिहिलेले आहेत. काही गेलेलं नाही, सिंपल एक वजाबाकी गेली. नेक्स्ट पॉइंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही मित्रांनो आहे माझी करंट लायबिलिटी. लायबिलिटी साईडला मला लिहावं लागेल क्रेडिटर्स अमाऊंट दिलेली आहे त्याची 30,000 रुपये. क्रेडिटर्स 30,000. मी हे लिहितो आहे
आउटरला करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स 30,000. नेक्स्ट पॉईंट आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही सुद्धा मित्रांनो माझी आहे करंट लायबिलिटी. तिथंच मला हे लिहावं लागेल बिल्स पेएबल 15,000 रुपये, 15,000. बिल्स पेएबल 15,000. मित्रांनो आपले जे कोण मित्रमैत्रिणी आहात ना त्या सगळ्यांना हा व्हिडिओ वगैरे शेअर करत चला. उद्देश हाच आहे की लॉकडाऊनचा कालावधी आहे, क्लासेस कॉलेजेस सगळे बंद आहेत. सो ज्यांना ज्यांना याचा फायदा करून घेता येईल त्यांना फायदा करून घेऊ दे. मे बी ते परत जॉईन होतील न होतील नो प्रॉब्लेम, बट सगळ्यांपर्यंत हे स्प्रेड करत राहा. सगळ्यांच्या भल्यासाठीच हा प्रयत्न आपला हा एवढा चालू आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे इथे दिलेला बिल्स पेएबल नंतर कमिशन 325. ओके, 325 रुपये आहे कमिशन. कमिशन क्रेडिटला आलेला आहे, याचा अर्थ ते आहे आपलं उत्पन्न, इन्कम आहे तो आपला. आणि हे जे इनडायरेक्ट इन्कम असतात ते आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर कमिशन येईल पीएलच्या क्रेडिटला बाय कमिशन 325, 325 रुपये बाय कमिशन. ₹325. ओके, सो कमिशनचा पॉईंट क्लिअर झाला. नेक्स्ट पॉईंट आहे, लास्ट पॉईंट आहे यातला परचेस रिटर्न. जसे सेल्स रिटर्न मित्रांनो आपण सेल्स मधून वजा केले तसे परचेस रिटर्न आपण वजा करायचे आहेत परचेस मधून. तर हे वजा करूया. परचेस मधनं रिटर्न्स किती दिलेत 1,000. ओके, सो वजा करूया हे लेस रिटर्न्स. $1,000. 40 मधून 1,000 गेले, वजाबाकी करा मित्रांनो याची. ती किती राहतात 39,000 रुपये. ओके, सो पोस्टिंगचा जो काही पॉइंट होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, काही यातलं राहिलेलं नाही आहे आपलं, बऱ्यापैकी आपण पूर्णपणे केलेलं आहे. ॲडजस्टमेंट बघूया. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹28,000 अँड मार्केट प्राइस इज 32,000. ज्या वेळेला क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती इथे येतात, दोन किमती दिलेल्या असतात, त्यावेळेला दोन किमतींपैकी तुम्हाला किंमत वापरायची आहे ती सगळ्यात छोटी असलेली किंमत इथं वापरायची आहे आणि ती इथं दिलेली आहे तुम्हाला 28,000 रुपये. ओके, सो क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटच्या दोन इफेक्ट आपण करून घेऊया. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट त्याची दिलेली आहे इथं 28,000. एक सेकंड. दुसरा इफेक्ट येतो याचा करंट असेटमध्ये, त्यामध्ये क्लोजिंग स्टॉक अमाऊंट याची आहे 28,000. ओके, ॲडजस्टमेंट नंबर 1 पूर्ण झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नंबर 2. यामध्ये आपल्याला वर्किंग नोट पाहावी मित्रांनो लागेल आणि व्यवस्थित पाहूया काय दिले बघा. इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019. काय म्हणतात की इन्शुरन्सचे जे पैसे आहेत ना ते 30 जून 2019 पर्यंतचे दिलेले आहेत. ओके, आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो 30 जून पर्यंत दिलेत म्हणजे काय दिलेत. बेसिकली आपलं ही ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्सची. आपलं वर्ष कधी संपते तर हे संपते 31 मार्च 2019ला. आणि हे जे इन्शुरन्स ह्याने काय म्हणलेलं आहे, इन्शुरन्सचे पैसे कुठंपर्यंत दिलेत तर पेड अप टू 30 जून 2019. ओके, म्हणजे काय तर वर्ष या तारखेला संपते 31 मार्चला, त्याच्यापासून पुढं 30 जून पर्यंतचे पुढचे पैसे दिलेत म्हणजे आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्समध्ये दिलेत. तर किती महिन्याचे ॲडव्हान्समध्ये दिलेत बघा. मार्च तर संपला, मार्च नंतर एप्रिल, जून आणि मे म्हणजे सॉरी मार्च एक सेकंड. ओके, तर बघा काय केलं ह्यांनी 30 जून 2019. ओके, तर 30 जून 2019 तर किती महिन्याचे पैसे जास्त दिलेले आहेत तर मार्च नंतर बघा जून पर्यंत जर तुम्ही महिने मोजले तर तुम्हाला समजते की 3 महिन्याचे जे पैसे आहेत ते 3 मंथ्सचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत, पेड इन ॲडव्हान्स. ओके, तर 3 महिन्याचे पैसे काय केलेत आपण पेड इन ॲडव्हान्स केलेले आहेत. तर यामध्ये 3 महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये पे केलेत म्हणजे 3 महिन्याचे किती असतील तर बेसिकली बघा यांनी 12 महिन्यासाठी इथं किती रुपये दिलेत 7,500. तर
इथं लिहून घेऊया आपण. 12 महिन्याचे जर यांनी 7,500 रुपये दिलेले असतील तर मग ह्या 3 महिन्याचे जे आगाऊ दिलेले पैसे आहेत ॲडव्हान्समध्ये ते किती असतील. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर हे करायचं 3/12 गुणिले 7,500. कॅल्क्युलेशन करूया हे मित्रांनो, किती येते बघूया. कॅल्क्युलेशन प्रत्येकाने करत मित्रांनो चला. 3/12 गुणिले 7,500, तर हे येतात मित्रांनो 3 महिन्याचे जादा दिलेले 1,875 रुपये. 1,875 रुपये, 1,875. ओके, सो हे जे दिलेले आहेत ना, हे जे ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत याला आपण काय म्हणतो, पुढचे जे दिलेले आहेत याला आपण म्हणतो काय असले आहेत, तर प्रीपेड आहेत. ओके, सो ही प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे आणि हे आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे. पहिल्यांदा जे पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेत ते प्रीपेड आहेत, ते यातनं लेस करायचे, लेस प्रीपेड म्हणून. लेस प्रीपेड अमाऊंट 1,875. बरोबर, वजाबाकी करूया. बाहेर राहतात 5,625 रुपये. ₹5,625. नेक्स्ट, यानंतर दुसरा इफेक्ट याचा प्रीपेडचा दुसरा इफेक्ट कुठं करतो आपण, तर तो असतो आपला करंट असेटमध्ये किंवा असेट बाजूला. तर त्यानुसार इथं प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे त्याची 1,875. ओके, अमाऊंट दिलेली आहे याची 1,875 रुपये. काय केलं बघा, पहिल्यांदा 3 महिन्याचे पैसे आगाऊ दिले म्हणून ते किती आहेत ते आपण कॅल्क्युलेट केले. नंबर 2, पहिल्यांदा ते इन्शुरन्समधनं प्रीपेड वजा केले आणि दुसरा इफेक्ट त्याचा केला मी करंट असेटमध्ये. तर ही ॲडजस्टमेंट नंबर 2 आपली इथं कंप्लीट झालेली आहे. नंबर 3 बघूया. सोपी ॲडजस्टमेंट आहे, दरवेळा आपण करतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ज्यामध्ये दिलेत वेजेस 800. ओके, इथंपर्यंत बघूया. पहिल्यांदा वेजेस आहेत. आउटस्टँडिंग दिसलं की आपण काय करतो, संबंधित खर्चामध्ये ते पहिल्यांदा आपल्याला तिथं ऍड करायचे आहेत. वेजेसमध्ये 800 रुपये पहिल्यांदा ऍड करा. वेजेसमध्ये ऍड आउटस्टँडिंग 800. $3,000 अधिक 800 मित्रांनो, याची टोटल येईल आउटरला 3,800. याचा दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट कुठं करतो आपण, तर हा करतो इथं करंट लायबिलिटीमध्ये. त्यामध्ये आपण 2 आहेत म्हणून हेडिंग टाकूया, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये वेजेस अमाऊंट आहे याची 800 रुपये. तर मी हे लिहिले वेजेस. नेक्स्ट, दुसरं काय आउटस्टँडिंग आहे, दुसरं आउटस्टँडिंग आहे सर सॅलरीज. किती रुपये, 700 रुपये. ओके, तर 700 रुपये हे आउटस्टँडिंग आहेत, हे बघूया. त्यामध्ये ऍड करूया 700 रुपये सॅलरीजमध्ये. याला सुद्धा सेम व शब्द वापरूया, ऍड आउटस्टँडिंग. टोटल करा मित्रांनो. ओके, तर 5,550 रुपयाची टोटल येते. नेक्स्ट पॉईंट, दुसरा इफेक्ट त्याचा परत एकदा करंट लायबिलिटीमध्ये. अमाऊंट सॉरी त्याला म्हणतो आपण सॅलरीज. अमाऊंट आहे 700. ओके, तर ह्याची टोटल बाहेर लिहिलेली आहे मी 1,500. तर बघा, दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूया. तो दिलेला आहे बघा, बुक व्हॅल्यू. हा एक नवीन पॉईंट आहे, नवीन पद्धतीने आलेला. जुनाच पॉईंट आहे, फक्त थोडा विचारण्याची पद्धत वेगळी आहे. काय दिलंय, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्युस्ड टू 13,000. ओके, प्लांट अँड मशिनरीची नवीन व्हॅल्यू असेल 13,000. ओके, नवीन व्हॅल्यू दिली ना मित्रांनो, की पहिल्यांदा काय करून घ्यायचं, पहिल्यांदा नवीन व्हॅल्यू जी दिलेली आहे ती इथं आउटरला लिहून घ्यायची. इथं बघा, प्लांट अँड मशिनरीची नवीन व्हॅल्यू किती आहे दिलेली, 13,000. ओके, तर मी नवीन व्हॅल्यू इथं आउटरला लिहिली. आता मला सांगा, 15चे 13 कधी होतील, ज्या वेळेला तुम्ही यातनं काय कराल, 2,000
वजा कराल. बरोबर, 15चे आउटरला 13 कसे होतील, तर ज्या वेळेला तुम्ही त्यातनं 2000 वजा कराल तेव्हा. आणि फिक्स्ड असेटमधून ज्या वेळेला एखादी अमाऊंट तुम्ही वजा करत असता तेव्हा त्या अमाऊंटला मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणलं जातं काय, तर डिप्रिसिएशन. तर म्हणून हे 2000 आलं ऑटोमॅटिक आपलं डिप्रिसिएशन. तर याला म्हणायचं इथं लेस डिप्रिसिएशन 2000 वजा बाकी तर आउटरला लिहिलेली ऑलरेडी आहे. तर बघा, हा जो डिफरन्स होता ना दोन अमाऊंट मधला, हा आहे तुमचं डिप्रिसिएशन. तर या पद्धतीने ऍडजस्टमेंट आहे, बाकी काही वेगळं यामध्ये नाही. तर परत या डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपल्याला करायला लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन. त्यामध्ये 2 आहेत म्हणून पहिल्यांदा मी लिहितो प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे याची 2000. ओके, तर प्लांट अँड मशिनरीची डिप्रिसिएशनची अमाऊंट मी लिहिलेली आहे इथं 2000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. एवढंच होतं मित्रांनो, यात काही विशेष नवीन काय असं काय फार मोठं लॉजिक यामध्ये काय नव्हतं. नेक्स्ट, डिप्रिसिएट फर्निचर बाय 5% पर एनम. हा आता ही रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे की फर्निचरला 5% डिप्रिसिएशन आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर फर्निचरमधनं वजा करूया लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 12,500च्या 5% कॅल्क्युलेट करा. मित्रांनो, हे येतात 625 रुपये. वजाबाकी करूया. बाहेर आउटरला राहतात 11,875. 11,875 रुपये. 11,875 हे झाले. ओके, आता दुसरा इफेक्ट याचा परत एकदा, हे डिप्रिसिएशन आहे म्हणून फर्निचरवर दुसरा पॉईंट इथं मी लिहितो. टू डिप्रिसिएशनच्या पॉईंटच्या खाली फर्निचर अमाऊंट आहे 625. ओके, अमाऊंट आहे याची 625. नेक्स्ट पॉइंट काय आहे ऍडजस्टमेंटचा, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ₹800. 800 रुपये बॅड डेट्स करायला सांगितलं त्यांनी. ओके, बॅड डेट्स आपण काय करतो मित्रांनो, तर डेटर्समधनं लेस करतो. तर डेटर्समधनं लेस करूया. बॅड डेट्स 800 लेस बॅड डेट्स 800. 1,00,000मधून 800 गेले, किती राहतील 99,200. ओके, 99,200. याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल मित्रांनो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू न्यू बॅड डेट्स अमाऊंट याची इथं दिलेली आहे 800 रुपये. टू न्यू बॅड डेट्स अमाऊंट याची दिलेली आहे 800 रुपये. तर हे मी दोन्ही इफेक्टचे करून घेतलेले आहेत. रेग्युलर ऍडजस्टमेंट होती डेटर्समधून वजा. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ओके, सो 3,000 रुपयाचा माल जाहिरात व्हावी म्हणून फ्री ऑफ कॉस्ट वाटला. ठीक आहे, काय हरकत नाही. मी तुम्हाला एक वाक्य कायम सांगत असतो, फॅक्टरीमधून माल बाहेर गेला कोणत्याही कारणानं जाऊ दे, की त्याचा पहिला इफेक्ट घ्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. त्यानुसार पहिला इफेक्ट घेऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट याची दिलेली आहे 3,000 रुपये. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, याचं दुसरं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे कुठं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कारण का, तर माल फुकट वाटला, जाहिरातीसाठी वाटला, म्हणजे हा एक प्रकारचा तुमचा काय आहे, तर हा तुमचा आहे खर्च. आणि खर्च रेकॉर्ड करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अशा स्वरूपाचे. टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट याची दिलेली इथं आहे मित्रांनो 3,000 रुपये. तर या पॉईंटनुसार आपण सगळ्या ॲडजस्टमेंट्स कंप्लीट केलेल्या आहेत. आय थिंक कुठली हिडन ॲडजस्टमेंट वगैरे आहे का, नाही आहे मित्रांनो, हिडन ॲडजस्टमेंट वगैरे काय, ॲडजस्टमेंट सगळ्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. क्लोजिंग करूया. तुम्हाला आय होप समजलं असेल. पोस्टिंग कुठलं समजत नसेल ना मित्रांनो, तर मला हे कमेंट करून कळवत चला. व्हिडिओ लाईक वगैरे नक्की करत चला. ओके,
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची पहिल्यांदा टोटल करूया. 500. ओके ओके 28 89,500 रुपये टोटल होते. या 89,500 मधून डेबिट साईड वजा करूया. पहिला आहे 32,500, नेक्स्ट आहे 39,000, नेक्स्ट आहे 3,800. जीपी येतोय 14,200 रुपये. ग्रॉस प्रॉफिट 14,200 टू ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. हां, तर ग्रॉस प्रॉफिट आला आपला 14,200. एकदा चेक करूया. ओके, बरोबर आहे. इथं उत्तर दिलं बघा, 14,200 रुपये. आता याचं दुसरं पोस्टिंग कुठं करायचं मित्रांनो? याचं दुसरं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 14,200 रुपये. ओके, आता याची टोटल करावी लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे मला. आय थिंक डेबिट बाजू मोठी येईल का बघूया. येस, डेबिट बाजू मोठी येणार आहे. ओके, डेबिट बघा, डेबिट बाजू जी आहे ना तिथे आकडे जास्त दिसायला लागलेत आपल्याला मोठे. आय थिंक डेबिट बाजू मोठी येईल. तर डेबिट बाजूची टोटल करूया आपण आणि त्यातनं क्रेडिट बाजू वजा करूया. म्हणजेच काय, तर ह्या प्रॉब्लेममध्ये लॉस येतोय. मागच्या पण प्रॉब्लेममध्ये लॉस आलता काहीतरी. पहिले 2,700 अधिक 5,625. टोटल येते मित्रांनो याची 20,800 रुपये. ओके, यामधनं आता क्रेडिट साईड वजा करूया. वजा 14,200 वजा 325. लॉस राहतोय 6,275 रुपये. 6,275 बाय नेट लॉस. दोघांचा लॉस आहे हा, एकाचा नाही आहे. पहिल्याचं पार्टनरचं नाव आहे के आणि यस. केचा किती मग यातला सर आणि यसचा किती? ठीक आहे. ओके, आता हा जो लॉस आहे ना मित्रांनो तो आपल्याला डिवाइड करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे काय, तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला रेशो. ओके, सो आता रेशो आपल्याला त्यांनी सांगितलंय कसा काढा, तर त्यांचं जे कॅपिटल आहे ना त्याच्या तुलनेमध्ये त्याच्या रेशोनुसार काढा म्हणले. तर पहिल्याचं पार्टनरचं कॅपिटल किती आहे? 1,20,000 आणि दुसऱ्याचं किती आहे? 40,000. तर याचा रेशो किती येईल? तर रेशो हे पण लिहून घ्या मित्रांनो, 1,20,000 आणि दुसऱ्याचं आहे 40,000. बरोबर, 21 आणि हे आहे 40. तर रेशो काढूया. तर बघा कसा रेशो काढायचा. पहिले हे 3 शून्य कॉमन आहेत, ही लेस करतो, कमी करून टाकतो. हे 1 शून्य कॉमन आहे, हे कॉमन करूया. कितीनं भाग जाईल याला? 4 जाईल. बघा 4 एके 4, 4 त्रिकोण 12. म्हणजे रेशो किती झाला तुमचा? रेशो झाला आपला हा 3:1. 3:1 म्हणजे किती? 3 अधिक 1 4. म्हणून याला छेदस्थानी घ्यायचं 4. 3/4 आणि दुसरा घ्यायचा 1/4. आता यामध्ये डिवाइड करा. इथं किती आहे? 6,275. 6,275. 6,275. ओके, सो करा कॅल्क्युलेशन. हे 3/4 गुणिले 6,275.
पॉईंटमध्ये येते. ठीक आहे, आपण ह्याला राऊंड करू. 4707 करू. पहिलं 4707 लिहितो. ओके, मग दुसऱ्याचा किती असेल शेअर यामध्ये? तर दुसऱ्याचा राहतोय 1568 रुपये. 1568 रुपये. त्याच्यात ज्याच्या त्याच्या नावासमोर आपण ते लिहून घेऊया. 4707 दुसरा 1568. ओके, सो हा झाला दोघांचा रिस्पेक्टिव्ह लॉस. लॉस जो असतो ना मित्रांनो, तो आपण काय करतो, कॅपिटलमधनं वजा करून घेतो. तर कॅपिटलच्या खाली आपण याला म्हणूया लेस नेट लॉस. त्यामध्ये पहिल्यांदा आहे 4707 रुपये आणि दुसऱ्याचा लेस नेट लॉस हा आहे 1568 रुपये. ओके, तर वजाबाकी करूया. 1,20,000 वजा 4707 1,15,293. दुसऱ्याचं करूया वजाबाकी. 40,000 वजा 1,568 38,432. ठीक आहे. ओके, सो आता लास्ट स्टेप आपली महत्वाची सगळ्यात, बॅलन्स शीट आपल्याला दोन्ही साईडची टोटल करून घ्यायची. तर करून घेऊया. किती टोटल होते बघा. 1,15,293 अधिक 38,432. $2,225. 2,225. ओके ओके ओके. नेक्स्ट 13. ओके, 2,225. ओके, सो एवढ्याने बॅलन्स शीट माझी आपली टॅली होत आहे. सो प्रॉब्लेम नंबर 9 सक्सेसफुली कंप्लीट आपण केलेला आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. इथं बघा टोटल 30 आलेले. प्रॉब्लेम लिहून घ्या मित्रांनो. सगळ्यांना शेअर करा, लाईक करा व्हिडिओ, कमेंट करा. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे नंबर 10 तो आपण 1-2 दिवसात लगेचच घेऊया. ओके, थँक्यू सो मच.